कल्पना करा, इटलीत एका केमिकल फॅक्टरीनं इतकं भयानक पाणी प्रदूषण केलं की 3-3.5 लाख लोकांचं पिण्याचं पाणी विषारी झालं. कोर्टाने 11 अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि हा प्लांट कायमचा बंद झाला. पण खरी गोष्ट इथे सुरू होते, कारण हीच मशिनरी, हेच केमिकल्स बनवणारी उपकरणं आज शांतपणे भारतात आपल्या रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये पुन्हा सुरू होत आहेत. हा फक्त एक प्लांट नाही, हा इटली ते रत्नागिरी असा एक टॉक्सिक प्रवास आहे, जो आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज भारतातील एक मोठी स्पेशालिटी केमिकल कंपनी. ही कंपनी ॲसिटिल इंटरमिडिएट्स आणि स्पेशालिटी केमिकल्स बनवते आणि जगभरात फार्मा, ॲग्रोकेमिकल, पेंट, पॅकेजिंग अशा उद्योगांना पुरवते. अलीकडे लक्ष्मी ऑर्गॅनिकने एक नवीन क्षेत्र गाठलं, फ्लुरोकेमिकल्स. याच श्रेणीमध्ये येतात PFAS, म्हणजे पर आणि पॉलिफ्लोरो अल्किल सबस्टेन्सेस, ज्यांना जगभरात फॉरेव्हर केमिकल्स म्हणून ओळखलं जातं. ही रसायनं नॉनस्टिक भांडी, वॉटरप्रूफ कपडे, फायर फायटिंग फोम, औद्योगिक कोटिंग्स आणि काही केमिकल इंटरमिडिएट्समध्ये वापरली जातात. प्रॉब्लेम असा की PFAS एकदा पाण्यात, मातीमध्ये किंवा आपल्या शरीरात गेले तर दशकानुदशके तशीच राहू शकतात. म्हणूनच त्यांना फॉरेव्हर केमिकल्स म्हटलं जातं. इटलीच्या उत्तर भागात वेनेटो प्रांतात त्रिसिनो नावाचे एक छोटं गाव, इथे मितेनी नावाचा फ्लुरोकेमिकल प्लांट होता. अनेक वर्ष या फॅक्टरीत PFAS तयार होत होते आणि सांडपाणी जवळच्या नदी प्रणाली आणि भूजलात झिरपत होतं. शास्त्रज्ञांनी जेव्हा या भागात पाण्याच्या चाचण्या केल्या तेव्हा हजारो पट जास्त PFAS स्तर आढळले. अंदाजे 3,50,000 लोक वर्षानुवर्ष हे दूषित पाणी पित होते, अशी नोंद आहे. काही कामगारांच्या रक्तात तर PFASचे जगातल्या सर्वाधिक पातळींपैकी एक नोंदवले गेले. PFAS एक्सपोजरचा संबंध कर्करोग, किडनी लिव्हर नुकसान, हृदयरोग, प्रतिकारशक्ती कमी होणं आणि हार्मोनल बिघाड अशा अनेक गंभीर आजारांशी जोडला गेला आहे. बराच लढा, तपास आणि लोकांच्या चळवळीनंतर 2018 मध्ये हा प्लांट थांबवला गेला आणि कंपनी दिवाळखोरीत गेली. 2024 ते 2025 मध्ये इटालियन कोर्टाने 11 माजी अधिकाऱ्यांना PFAS प्रदूषणासाठी दोषी ठरवून एकूण 140 पेक्षा जास्त वर्षांचा तुरुंगवास सुनावला. आणि या निर्णयात मितेनी प्लांट इज नाव क्लोज्ड असे स्पष्ट शब्द आहेत. तर आता प्रश्न, या डेड फॅक्टरीचं पुढे काय झालं? जर्नलिस्ट आणि डॉक्युमेंट्स दाखवतात की 2009-10 मध्ये भारतीय कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीजने मितेनीची मालमत्ता विकत घेतली. म्हणजे त्यांचा प्लांट, मशिनरी, टेक्निकल डॉक्युमेंटेशन, रीच रजिस्ट्रेशन्स आणि PFAS पॅटंट्स सगळं पॅकेज डीलमध्ये. ही उपकरणं 300 पेक्षा जास्त कंटेनर्समध्ये भरून इटलीहून भारतात पाठवली गेली आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम MIDC मध्ये नवीन साईटवर रिइन्स्टॉल करण्यात आली, अशी माहिती इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट्स देतात. इथे लक्षात घ्या, युरोपमध्ये PFAS वर मोठ्या प्रमाणात बंदी आणि कडक नियमांची प्रक्रिया सुरू आहे. पण भारतात PFAS साठी अजूनही स्पष्ट, कडक राष्ट्रीय मर्यादा आणि सिस्टमॅटिक मॉनिटरिंग कमी आहे, असे अनेक विश्लेषक आणि अभ्यास सांगतात. म्हणजे एक अर्थाने जो प्लांट युरोपला नको होता, तोच प्लांट जगभरातील नियम कमी असलेल्या ठिकाणी नवीन सुरुवात करतो. रत्नागिरी, कोकणची हिरवाई, समुद्र, काजू मँगो बागा यासाठी ओळखला जाणारा जिल्हा. याच जिल्ह्यातील लोटे परशुराम MIDC हा केमिकल उद्योगांचा मोठा झोन आहे, जिथे आधीपासूनच प्रदूषण आणि अपुऱ्या सांडपाणी ट्रीटमेंटबद्दल अनेक वर्षांपासून स्थानिक लोक आणि पर्यावरण कार्यकर्ते तक्रारी करत आले आहेत. इथल्या G60 या प्लॉटवर लक्ष्मी ऑर्गॅनिकची नवीन फ्लुरो स्पेशालिटी केमिकल्सची युनिट मंजूर झाली आहे. अधिकृत पर्यावरण मंजुरी कागदात उत्पादन क्षमता 8,500 टन प्रति महिना, PFAS सदृश फ्लुरो कंपाऊंड्सची यादी आणि दररोज हजारो घनमीटर पाणी वापर व सांडपाण्याचे अंदाज दिलेले आहेत. डॉक्युमेंट्सनुसार कंपनी कॉमन ट्रीटमेंट प्लांट आणि स्वतःच्या ETPचा वापर करणार आहे आणि सर्व नियम पाळण्याचं आश्वासन देते. पण याच इटलीत लोकांच्या आरोग्यावर जे प्रयोग झाले त्यातून आपण काही शिकणार आहोत का? की त्या चुका पुन्हा एकदा आपल्या कोकणात, आपल्या पाण्यात, आपल्या मुलांवर रिपीट होऊ देणार आहोत? तुम्हाला काय वाटतं, हा प्रोजेक्ट विकास आहे, मोठा धोका आहे, की दोन्ही एकत्र? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा स्टोरीजवर अजून खोलवर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.